शासकीय माध्यमिक आश्रमशाळा लाडगाव तालुका काटोल जिल्हा नागपूर या शाळेमध्ये भागवतजी सोमकर जे सेवानिवृत्त मुख्याध्यापक आहे ते येथे उपस्थित झालेले आहे। तर त्यांचे स्वागत करण्याकरिता मी या शाळेचे मुख्याध्यापक गलगट सर यांना विनंती करतो की त्यांनी भागवतजी सोमकर यांचे स्वागत करावे। तसेच दीपकजी अडमे सामाजिक कार्यकर्ते यांचे सुद्धा त्यांनी स्वागत करावे। राजेंद्रजी सोमकर उद्योगपती गायकवाड साहेब यांचे सुद्धा स्वागत करावे। आज आपल्या शाळेमध्ये जसा आता निरोप समारंभाचा कार्यक्रम झाला तसाच आपल्या इथे जे भागवतजी सोमकर उपस्थित झालेले आहे तर सन्माननीय भागवतजी सोमकर यांना सुद्धा विनंती करतो की आमच्या ज्या केजी गोदावले यांचे सुद्धा त्यांनी आज सेवापूर्ती दिनानिमित्त त्यांचे स्वागत त्यांचा अभिनंदन शुभेच्छा द्याव्या। आज आपल्या शाळेमध्ये शासकीय माध्यमिक आश्रमशाळा लाडगाव तालुका काटोल जिल्हा नागपूर या शाळेमध्ये भागवतजी सोमकर आणि राजेंद्रजी सोमकर आणि गायकवाड साहेब तसेच दीपक अडमे साहेब हे उपस्थित झालेले आहे। आणि या शाळेमध्ये आपल्याला त्यांचं एक कपड्याचं दुकान आहे, म्हणजे कपड्याचं दुकान आहे जे मुंबईला ते अगोदर शाळेमध्ये कार्यरत होते, माजी मुख्याध्यापक आहे। तर ते आपल्या सेवानिवृत्त झाल्यानंतर समाजासाठी काहीतरी देणं असावं, आपल्या सेवेतून जे मागासलेले आहे गरीब आहे त्यांच्यासाठी आपल्या सेवेतून काहीतरी दान कर्म करावं, पुण्यकर्म करावं या उद्देशातून आपल्या शाळेमध्ये जे आदिवासी विद्यार्थी ज्या शाळेमध्ये शिकत आहे त्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आपल्या थोड्याशा श्रमातून असो किंवा आपल्या मेहनतीतून असो तर त्यांना आपल्यातून दान करावं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की आपल्या सेवेतून कर्मातून कमीत कमी 10% तरी आपला भाग जो काही असतो तो समाजाच्या सेवेसाठी करावा। तर त्या विचारातून माननीय भागवतजी सोमकर हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहे। तर त्यांना मी विनंती करतो की त्यांनी याविषयी आमच्या शाळेविषयी आणि आपण जे कार्य करत आहात त्याविषयी आपण व्यक्त व्हावं। माननीय भागवतजी सोमकर। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आदिवासी विकास विभाग यांच्या वतीने ही जी वसतिगृह आणि शाळा चालू आहे आणि आज अतिशय आनंदाचा क्षण नाही म्हणता येणार कारण मॅडम रिटायर्ड होत आहेत। तर सेवापूर्तीचा समारंभ आणि सत्कार मूर्ती केजी गोदावले मॅडम यांचा आज त्यांचा बघा मुलांनो ज्या दिवशी हॅपी बर्थडे असतो ना त्या दिवशी दुसऱ्या मुलीचा आहे त्यांचं मुलीचा आहे मॅडम त्या मॅडमचा सत्कार। तर मॅडमचा आज सेवापूर्ती सोहळा आहे। मॅडम बघा मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, मॅडमची 35 वर्ष सर्व्हिस झालेली आहे। 35 वर्षाचा काळ त्यांनी सेवेसाठी दिलेला आहे। म्हणजे किती मोठा काळ दिला। म्हणजे माणूस जेव्हा अतिशय तारुण्यामध्ये असतो 22-23 वर्षाचा असतो तेव्हाच तो नोकरीला लागतो आणि मग घरची जबाबदारी सांभाळणे, नोकरीची जबाबदारी सांभाळणे, वेगवेगळ्या ठिकाणी बदल्या होत असतात हे सगळं सांभाळणे, हे करता करता तारेवरची कसरत करावी लागते आणि विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करावं लागतं। तर 35 वर्षानंतर मॅडम रिटायर्ड होत आहेत।
खरं म्हणजे तसा रिटायरमेंटचा फार दुःखदायकच प्रसंग असतो. कारण होतं असं की माणूस ज्या दिवशी नोकरीला लागतो ना, आणि मॅडम त्याचा सर्व्हिस तयार होतं, तर त्यावर दोन्ही डेट दिलेल्या असतात. एक आहे जॉईनिंग डेट आणि एक आहे रिटायरमेंट डेट. मी पण जेव्हा नोकरीला लागलो आणि माझ्या हातामध्ये जेव्हा सर्व्हिस बुक पडलं, तर तेव्हा मात्र आम्ही ती पण तारीख पाहिली की अरे कोणत्या दिवशी रिटायर होणार आहे, कोणत्या वर्षी रिटायर होणार आहे. मी 88ला जॉईन झालो, 1988ला, आणि माझी सुद्धा सर्व्हिस 35 वर्ष 8 महिने झाली. आणि मी 2024 एप्रिलला रिटायर झाले. म्हणजे आता रिटायर्ड होऊन 1.25 वर्ष होईल. तर तो जो शेवटचा क्षण असतो रिटायर होण्याचा, तो मात्र फार कठीण असतं, फारच कठीण असतं. कारण इतके वर्ष आपण त्या सिस्टममध्ये आपण काम करतो, आणि कोणती उद्यापासून या सिस्टमचा भाग नसेल, मी स्वतःला कसं सांभाळायचं हे मात्र फार कठीण असतं. मला या सगळ्यामधून निघायला 1 वर्ष लागलं. तर 35 वर्ष आपण नोकरी करतो, 36 वर्ष नोकरी करतो, आणि त्याच्यातून बाहेर पडणे हे फार कठीण असतं. तर एनिवे मॅडम, तुमच्या रिटायरमेंटसाठी हार्दिक शुभेच्छा. पुढे तुम्ही स्वतःला गुंतवून घेणारच आहे, नाही का? तर मॅडम, आपल्याला अगेन हार्दिक शुभेच्छा तुम्हाला रिटायरमेंटच्या. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी मी थोडीशी एकच 2-4च वाक्य बोलणार आहे. नाही बोललो तर ते योग्य होणार नाही. तुम्ही जसे या आश्रम शाळेमध्ये शिकता ना, मी सुद्धा स्कूलमध्ये अशाच हॉस्टेलमध्ये शिकलेलो आहे. मी शिकलो आहे कारंजा, म्हणजे वर्धा जिल्ह्यामध्ये कारंजा हे गाव आहे. आणि तिथे मी अगदी 5वी पासून ते 10वी पर्यंत हॉस्टेलमध्ये होतो. आमच्या इथे सकाळी नदीवर जावं लागायचं. नदीवर आम्ही आंघोळ करायचो. विहीर होती, त्या विहिरीवर थंड्या पाण्याने आंघोळ करावी लागायची. शाळा आमच्या कंपाऊंडमध्येच होती. मला वाटतं तुमची शाळा कंपाऊंडमध्येच आहे. कंपाऊंडमध्ये शाळा, आणि फार शिस्त. तर असं सकाळी उठायचं, त्या थंड्या पाण्यामध्ये आंघोळ करायची, ती संपूर्ण डिसिप्लिन लावून घ्यायची. पण मात्र ते डिसिप्लिन आपल्या लाईफमध्ये खूप कामी येत असतं. मी इथे शिकलो, इथून मी मुंबईला गेलो. माझा भाऊ मुंबईला राहत होते, तिथे मी गेलो. तिथे माझं शिक्षण झालं, कॉलेजचं शिक्षण झालं. नंतर मी B.Ed केलं, आणि मग मी तिथे नोकरीला लागलो. माझी सुद्धा 35 वर्ष नोकरी झाली, 35 वर्ष 8 महिने नोकरी झाली. आणि ती जी डिसिप्लिन होती, ती जी शिस्त होती, हॉस्टेलची शिस्त होती, तर आम्ही संपूर्ण लाईफ सिस्टीममध्ये राहिलो. तुम्ही सुद्धा, यू पीपल आर ऑल्सो व्हेरी लकी की तुम्ही तुमच्या लाईफमध्ये हॉस्टेलमध्ये तुम्ही जगताय. तुमच्या लाईफमध्ये ही जी शिस्त आहे, ही शिस्त मात्र खूप मोलाची ठरणार आहे. आणि तुम्ही सुद्धा खूप मोठे विद्यार्थी होणार आहे. या देशाचे सुज्ञ नागरिक तयार होणार आहे. सुज्ञ नागरिक तयार करण्याचं खरं म्हणजे हे हॉस्टेल आहे. तर अशा या हॉस्टेलमध्ये तुम्ही इथे शिक्षण घेत आहे. बेस्ट ऑफ लक. दुसरं असं की माझे वडील केशवरावजी सोनकर यांचं 18 ऑगस्ट 2025ला मृत्यू झाला. आणि त्या विद्यार्थ आम्ही काही युनिफॉर्म्स आणलेले आहेत वाटण्यासाठी. तर ते युनिफॉर्म्स मी सगळ्यांना विनंती करतो की ते तुम्ही स्वीकार करा. अँड वन्स अगेन मॅडमला रिटायरमेंटच्या हार्दिक शुभेच्छा. आणि तुमच्यासाठी, तुमच्या लाईफसाठी बेस्ट ऑफ लक. आणि मला संधी दिली बोलायला, धन्यवाद सर. थँक्यू. यानंतर दीपकजी येडमे साहेब हे सुद्धा आपले विचार व्यक्त करतील. येडमे साहेब. सर्वप्रथम महामान क्रांती
डॉ. बिरसा मुंडा तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो. आज या लाडगाव आश्रम शाळेमध्ये पहिली वेळ माझी भेट झाली आहे. पहिली वेळ सरांनी मला भरपूर वेळ सरांनी म्हटलं तुम्ही या वेळ कधी भेटत नव्हती. आज अचानक आम्ही असं सहज मी एक स्मशानभूमी आमची आज बनवली आहे गावामध्ये. त्या स्मशानभूमी निमित्त आमची काकाजी सोबत भेट झाली. आम्ही असं चर्चा करण्यात आली आमची. त्या चर्चेमध्ये आम्ही काकाजींनी मला म्हटलं की आपल्याला बेटामध्ये असं असं करायचं आहे. तुम्ही म्हटलं सर म्हटलं काकाजी म्हटलं तुम्ही असं करा तर आमची आश्रमशाळा आहे आणि शेंडे सर खूप ॲक्टिव्ह सर आहे. सरांचं मी सांगितलं नाही मला ॲक्टिव्ह सर आहे म्हटलं ते आणि आपण तिथं वाटू त्यांच्या सानिध्यात. तस काकाजींनी मला तुरंत होकार दिला आणि मला येण्याची संधी भेटली. तसेच आमच्या मॅडमला पुढच्या चालीसाठी आम्ही त्यांना हार्दिक अभिनंदन देतो. आणि तसेच जे पुढचे समोर जे विद्यार्थी आहे हे आमचे लहान भाऊ पण यांच्याविषयी मला म्हणजे मी हॉस्टेलला शिकलो काटोलमध्ये. मला माहीत आहे माझे मिसेस पण आश्रमशाळेत शिकली आहे. बेलदाला शिकली. MA BEd तिनं पूर्ण कॉलेज आणि MA BEd नागपूरला हॉस्टेलमध्ये शिकली ते. तर आम्हाला माहीत आहे हॉस्टेल काय आश्रमशाळा काय आणि यांची जी परिस्थिती आहे हे मला सर्व माहीत आहे. कारण की मी डिपार्टमेंटमध्ये काम करतो. आपल्या आदिवासी डिपार्टमेंटमध्ये काम करते वेळी मला सर्व माहीत आहे डिपार्टमेंट काय आहे आपली परिस्थिती काय आहे. सरांनी एक वेळा आमची भेट झाली. सरांसोबत आम्ही म्हटलं सर आमची परिस्थिती अशी आहे. तुम्ही म्हटलं सर आपण काहीतरी करू याच्यावर पण करू आम्ही. तर याच्यावर आम्ही इथं 2-3 सरपंच येणार होतो सर आसपास. परंतु सर काकाजींना वेळ नव्हता. नाही तर आम्ही जवळपास 10 सरपंच इथं मी आणणार होतो कार्यक्रमात. म्हणजे आसपास जेवढे होते आदिवासी असो का जनरल असो सर्वांना मी कालच्या मीटिंगमध्ये सांगितलं. त्यांनी मला म्हटलं का चला आम्ही येतो म्हणे तुमच्यासोबत. 10-15 आम्ही सहज इथे येणारच होतो. आणि आमच्या लाडगाव आश्रमशाळेला कशा पद्धतीनं काय पुढं आश्रमशाळा कशी बनायची का आणि या सरांचे सर अपडेट डेली देत राहते आम्हाला. तर काही दिक्कत नाही आम्हाला. प्रत्येक मला असं वाटते का मी बेलदा आश्रमशाळेला तिकडल्या लोकांना सांगतो मी मुलांना विद्यार्थी आपल्या हॉस्टेलला त्या हॉस्टेलला सांगतो मी का बघा आमचे शेंडे सर असं अपडेट देत राहते तसं तुम्ही तिकडे काहीतरी करा आणि आम्हाला अपडेट मागा तिथलं दररोजचं मागा. आणि आईवडिलांना प्रत्येक मुलांचं फोटो जाते व्हिडिओ जाते त्यांना आदर वाटते का नाही माझा मुलगा आश्रमशाळेत शिकत आहे त्यांना. म्हणून आम्हाला असं वाटते का धन्यवाद सर तुमचं असंच करत राहा. आम्हाला अपडेट देत राहा. आम्ही तुम्हाला काही अशी अडचण आली आम्हाला सांगा. मी आता सध्या काटोल तालुका आदिवासी जनजाती आहे याचा अध्यक्ष आहे आज BJPचा. आणि तसंच तहसील कार्यालयावर माझे सदस्य म्हणून निवड झाली आहे. तर तुमचं काही असलं तर मला सांगा. मी जेवढं बनत तेवढं माझ्या पद्धतीनं मी आपल्या शाळेसाठी करायला तयार आहोत. आणि धन्यवाद. यानंतर राजेंद्रजी सोमकर आपण बोलता गायकवाड साहेब आपण पण सरांनंतर. स्वातंत्र्य सेनानी बिरसा मुंडा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना त्रिवार अभिवादन करून आज आश्रमशाळेमध्ये बोलण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी आपले आभारी आहे. सन्माननीय मॅडम आज रिटायर होतात त्या निमित्ताने आम्ही आमची उपस्थिती दिली. कारण आम्हाला पण माहिती नव्हतं की आज मॅडम रिटायर होणार आहे. आणि आमचे स्कूलचे युनिफॉर्म गणवेश ते आम्ही आणलेले आहेत मुलांसाठी. आता त्यामध्ये सायझेस काय आहे काय नाही ते तुम्ही बघून घ्या आणि नेक्स्ट टाईम आम्ही बघू की या मुलांना सायझेस कुठली लागते
ते आम्ही नेक्स्ट स्टेप तुम्हाला नक्कीच सायजेस प्रमाणे देऊ. आता जे सायजेस आहेत ते तुम्ही वापरून द्या, त्याच्यामध्ये काय असेल छोटे मोठे ते मुलांना द्या. 2 शब्द बोलण्याची मला संधी दिली त्याबद्दल मी आपले आभारी आहे. जय भीम, जय भारत. आपला सुद्धा विनंती करेल. सर्वांना जय भीम, नमस्कार. भारतीय संस्कृतीचे आद्यजनक, ज्ञान आणि वैराग्याची मूर्ती तथागत भगवान गौतम बुद्ध, स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांना प्रेरणा देणारे राष्ट्रमाता जिजाऊ, ज्ञानाचं मंदिर त्यांनी खुलं केलं आणि आज इथं हा कार्यक्रम ज्यांच्या त्या त्यागाने होत आहे. पैदा न होता वो मसीहा, ये खुशी का सिलसिला नहीं होता. बेरंग रहती आकी जमीन, ये आसमान नीला ना होता. ना हम इस निरोग समारंभ के लिए आते और आप भी आना आते. उस वक्त इंग्रजों से अगर ज्योतिबा फुले ना लड़ते ये स्कूल भी ना होता. त्या ज्योतिबा फुल्यांचा अंकुरबाईचा वसा त्यांनी पुढे नेला आणि पाकिस्तान में या और कुछ स्थान में, बलूचिस्तान या मुस्लिम स्थान में जब लड़की पढ़ने निकलती है तो उसे बंदूक की गोली देती है. लेकिन भारत की लड़की जब पढ़ के निकलती है, भारत का आदिवासी के जो पढ़ने के लिए बाहर आता है तो उसको शिष्यवृत्ति दिया जाता है. वो कृपा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उनकी वजह से. या सर्व महापुरुषांना आज तुमच्या भेटीसाठी आणि ताईंच्या निरोप समारंभासाठी काय योगायोग आहे. एका प्राध्यापकाला, एका हेडमास्टरला एक प्राध्यापक भेटायला येत आहे आणि त्या निरोप समारंभाला उपस्थित राहून त्यांच्या हस्ते तो निरोप समारंभ होत आहे. ज्ञानिवंताने ज्ञानिवंताचा सत्कार करावा असा हा एक शेतकरी योग आहे आणि त्या प्रत्यर्थ इथे संकोर साहेब तुमच्याच परिसरामध्ये आहेत. आमचे तरुण कडकदार इथे सरपंच ज्यांनी आता तळमळ व्यक्त केली. तुम्हाला काय हवंय ते मला मागा, पण तुम्ही पुढे जा. म्हणून इंसान न कद से बड़ा होता है, न पद से बड़ा होता है. जो दूसरे के मुसीबत में हमेशा खड़ा होता है वही सबसे बड़ा होता है. ये हमारा सरपंच है. आणि सर्व शिक्षक आणि बाल विद्यार्थी तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा देत आहे. ते शिक्षण आता नोकरी करत असताना, धंदा करत असताना, उद्योग करत असताना, व्यवसाय करताना प्रत्येकाला कर्म करावं लागतं, कष्ट करावं लागतं वेगवेगळ्या प्रकारे. पण त्या कामामध्ये सगळ्यात पुण्यवान काम काय असेल ते शिक्षकाचं काम आहे. काम तर सगळीकडेच करावं लागते. प्रत्येक नोकरीमध्ये कामाशिवाय काही मिळत नाही. पण काम करता करता जनसेवा आणि ईश्वर सेवा, देश सेवा घडण्याचं जे पुण्य मिळतं ते या शिक्षक व्यवसायामध्ये मिळतं. जर एखादा अधिकारी, जर एखादा कर्मचारी, जर एखादा व्यक्ती आपल्या कर्मात भ्रष्टाचार जर करू लागला, एक डॉक्टरने जर भ्रष्टाचार केला तर एक पेशंट अडवल, एक जजने भ्रष्टाचार केला एक निरापराधी फाशीवर जाईल, एक बिल्डिंगचं जो स्ट्रक्चर किंवा बिल्डर यांनी भ्रष्टाचार केला तर एक बिल्डिंग पडेल. पण एका शिक्षकाने जर भ्रष्टाचार केला तर या भारताच्या आणि काही माय बापाच्या काही पिढ्या बर्बाद होतील. पण त्या बर्बाद न होऊन त्या आजाद व्हावात आणि तो यशस्वीकडे जावं, ते सगळं पुण्य माता पित्यानंतर असेल त्या शिक्षकांचं असतं आणि त्या पुण्याचं काम हे शिक्षक करत असतात. परंतु सगळीकडे कीर्तन, प्रवचनकार, व्याख्यानकांनी मायबापाचं कौतुक केलं, पण शिक्षकाचं कौतुक कुठं केलेलं सहसा दिसत नाही. म्हणून मायबापाने जरी जन्म दिला असला तर त्या जिंदगीला नटवलं, घडवलं, सजवलं असतं ते शिक्षकांनी. म्हणून प्रत्येक विद्यार्थी जेव्हा तयार होतो, मोठा होतो आणि लायक बनतो ना, तो सुद्धा विसरतो. पण त्याच्या जीवनामध्ये त्याने आपल्या तितकंच मायबापाची आठवण होते, तितकी त्या शिक्षकाची जर आठवण केली
तर निश्चित विद्यार्थ्यांना त्या शिक्षकाच्या डोळ्यात पाणी दाटल्याशिवाय राहत नाही. माझा एक प्रसंग सांगतो. मी ज्या शाळेत शिकलो तुम्ही शिरूरमध्ये पुणे जिल्ह्यातला विद्यार्थी आहे, ग्रामखेड्यामध्ये असणारा. पण शिरूरमधून मला जावं लागायचं नदी आडवी म्हणून मी तिकडेच राहायचो काही शिक्षकांच्या घरी, काही इकडे लहानपणी. परंतु जेव्हा मी मोठा झालो एसटीत नोकरीला लागलो, नोकरी झाल्यानंतर माझं प्रमोशन झालं आणि मी गल्लीतून येत असताना माझे शिक्षक असे बरेच बसलेले होते. त्याच्यात माझे एक शिक्षक होते त्यांच्याबरोबर आणि ते लांबून म्हणतात तो माझा विद्यार्थी आलेला आहे. आणि मी जसा जसा जवळ आलो तसं म्हणलं हे गायकवाड इकडे रे. त्यानंतर मी बाहेर हात लावला, आशीर्वाद घेतला त्यांचा आणि मग त्यांचं वर भरून आलं. आणि हे जे संस्कार देतात ना, जे घडवण्याचं काम ते हे शिक्षक वर्ग देत असतात. आणि जेव्हा या शिक्षकातून तो विद्यार्थी जात असतो तो क्षण अत्यंत अत्यंत दुःखाचा असतो. कारण ते नाते शिक्षकांनाही मुलं फळ असतात, त्यांचे प्रेम आहे. पण त्यांचं आणि त्यांच्या मुलाचं प्रेम किंवा वेळ किती वेळ असते त्यापेक्षा काही वेळ 35 वर्ष मॅडम तुम्हाला प्रेम देण्यामध्ये राहिलेले आहे आणि उरलेला वेळ आपल्या मुलांना दिलेला आहे. तुमच्यातली मुलं घडावीत, त्या मुलातली मोठी मुलं असावीत आणि ज्यावेळेस तो मोठा मुलगा होईल त्यावेळेस तिथे नाव त्या शिक्षकाचं घेतलं जातं. कोणत्या शाळेत शिकत होता, कोण होता तुझा शिक्षक? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जेव्हा संविधान लिहिलं, भारताचं संविधान लिहिलं, एवढं मोठं कार्य जेव्हा केलं तेव्हा ते संपूर्ण देशात आणि विदेशात नाव गाजलं. मग हा लिहिणारा कोण? जेव्हा याचा शोध घेतला गेला तेव्हा त्या अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठाने 300 वर्षामध्ये आलेल्या त्यातील हुशार तज्ञ विद्यार्थ्यांचा सर्वे केला आणि त्या सर्वे मधून 100 विद्यार्थी काढले आणि 100 विद्यार्थ्यामधील पहिल्या क्रमांकाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निघाले. आणि ते भारतीय होते तरी पण तो माझा विद्यार्थी आहे, माझ्या कॉलेजमध्ये शिकलेला आहे. आणि म्हणून सिम्बल ऑफ द नॉलेज, ज्ञानाचं प्रतीक म्हणून त्यांना दिलं गेलं आणि आपल्या कॉलेजच्या प्रांगणात दारावर त्यांचं प्रतीक लावलं. आणि जो जो विद्यार्थी येईल तो प्रेरणा घेईल आणि पुन्हा जेव्हा तो शिकून बाहेर जाईल तेव्हा तो जबाबदारीची जाणीव घेईल. असे ते प्रेरणा स्थान बनलं जातं आणि त्या शिक्षकाला गौरव स्थान. एवढं मोठं पुण्याचं काम पगार घेता घेता केलं जातं. आणि हे करत असताना हा शिक्षकाला तारेवरची कसरत नाही, तलवारीच्या धारेवरची कसरत त्याला करतात. कारण ही मुलं पहा अनेक प्रकारची खोड्या करत असतात, काही करत असतात. लहान लहान मुलं घडवायचे होय, स्वतःची मुलं कोणी घडवत पण दुसऱ्याची मुलं घडवायचे. आणि म्हणून त्या शिक्षकाचा देखील आदर केला पाहिजे, हे कर्तव्य बनलं जातं. आणि ती मुलं जेव्हा मोठी होतात तेव्हा आईवडिलांपेक्षा मोठा आनंद त्या शिक्षकांना होतो जेव्हा कळलं जातं ही गोष्ट सत्य आहे. होतं का नाही सर? तुम्हालाही तुमच्या शिक्षकांची आठवण येत असणार. तेव्हा या ग्रामीण भागामध्ये आज आलो, मलाही खूप आनंद वाटला. योगायोगा इथे बोलण्याची संधी मिळालेली आहे आणि या मुलांमध्ये ते टॅलेंट घडवू. आणि म्हणून आता हा काही निरोप समारंभ म्हणजे मुलगी सासरला जाण्याचं आईवडिलाला आनंद असतो, पण ते सोडून जाते याचंही दुःख असतं. ते सुख दुःखाचं संमिश्रण आहे. तेव्हा येता येतं थोडंसं आता मी चष्माही नाही आणला. निरोप तुमचा घेताना हळूवार मन दाटून येतं. या शिक्षकांच्या सहवासात काय त्या चेहरा बघा बरं, आज तुम्हाला त्या चेहऱ्यावर काय आनंद वाटतोय का, कुठलं हास्य वाटते का? मला तर काही दिसत नाही, कारण ते सोडून चाललेले आहेत. तुम्हाला मला पुन्हा उद्याच्या आठवणी येणार आहे, उद्याची बेल होणार आहे, घरात टाईम होणार आहे. घरात म्हणणार आज जायचं नाही काही तुला, मम्मी तुला त्या शाळेत नाही. आज आणि माझं शाळेचं नातं तुटलं, आज आणि माझ्या मुलांचं नातं तुटलं. आहेत फक्त आठवणी आणि त्या आठवणीने मन हळवार होऊन जातं, उमजून जातं. कदाचित तुमच्या शिक्षक वर्गाची आठवण येते, परंतु याच्यातून जावंच लागतं. म्हणून म्हणतो निरोप तुमचा घेताना
हळुवार मन माझं दाटून येते. आता मन दाटून आलेतच. तुमच्या सोबत घालवलेले क्षण परत उजाळा मला देऊन जातात. जेव्हा आले होते तेव्हा कोणते शिक्षक होते, कोण नव्हते, कसे कसे भेटले, काय काय भेटले, जाताना भेटले, त्यावेळचे विद्यार्थी, आताचे विद्यार्थी, सर्व इतिहासाचा पुढे आपल्या डोळ्यापुढे उभा राहतो. बरेच जण कामावर निवृत्त होतात, पण तुमची गोष्ट काही वेगळीच आहे. सर्वच जातात, सर्वांना जावंच लागते, पण तुमची काही गोष्टच वेगळी आहे. तुम्ही आमच्या मनावर राज्य करत होता आणि तुम्हाला तुमचा साधेपणा, जिद्द आणि आदराने आम्हाला घडवण्यात आम्हाला गोड वाटत होता. घडवताना शेडमास्टरला फार मोठी जबाबदारी असते. मुलं, पालक, विद्यार्थी या सर्वांनाच घेऊन चालायचं असते आणि त्याच्यामध्ये काही बरोबर अनुभव येतात आणि या सर्व अनुभव घेत असताना त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करायचा असतो आणि ते घडवायचं असतं. अशा प्रकारे ते घडवले. यापुढे तुमचे आयुष्य सुख समृद्धी आणि भरभराटीने जाऊ आणि तुम्ही जरी गेला तिथे तरी तुमच्या आठवणीने, तुमच्या विचाराच्या प्रेरणेने आम्हाला घडण्याची प्रेरणा मिळत राहू अशी संकल्पना व्यक्त करतो आणि त्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो. आम्ही पण असेच होतो तुमच्यासारखे. आम्हालाही ते बालपण आठवतो. एक गोष्ट सांगतो माझ्यातली खूप, मी जास्त बोलता तसं होते, एक सवयच लागलेली त्याला मिळत. शनिवारचा बाजार होता, बाजार शनिवारच्या बाजारात आई वडिलांनी कपडे आणलेले, रविवारी कपडे घालून मी शाळेत निघालो. आता एकटाच रस्त्याने चाललोय, रविवारी शाळा बंद आहे, पण तो कपड्याचा आनंद आहे वेगळा. तसं तुमच्या आई बापाने तुम्हाला इथे आनंद घेतलेला आहे. त्या संधीचं सोनं करा. जब मंदिर की घंटी बजती है, मंदिर की घंटी बजती है, घर की घंटी बजती है, तो धर्म, सेवा और अंधश्रद्धा पाखंड की तरफ जाते हैं. लेकिन यहाँ की घंटी जो स्कूल की बजती है तो तर्क, वितर्क, ज्ञान और देश की उन्नति के तरफ चली जाती है. तो इस देश का शासन और हुक्म करता जमात आप लोगों में से बनना चाहिए. ये शुभकामना व्यक्त करते मैं अपनी वाणी को विराम देता हूँ और अपना शासन पूर्ण करता हूँ. नमो बुद्धाय. जय भीम, जय भारत. धन्यवाद सर. यानंतर या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय गलगट सर यांना विनंती करतो की त्यांनी व्यक्त व्हावं. या ठिकाणी सोमपूरजी निवृत्त मुख्याध्यापक या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं स्वागत करतो शाळेमध्ये. तसेच गायकवाडजी, दीपक खेडवेजी, सामाजिक कार्यकर्ता या ठिकाणी शाळेमध्ये येऊन आमच्या शाळेची शोभा वाढवली आणि खरंच आता ते एक नवीन उपक्रम विद्यार्थ्यांना गणवेश देणार आहे. स्वकशीने सर्वांनी घ्यावं आणि या ठिकाणी आल्याबद्दल त्यांचं हार्दिक शुभेच्छा. ठीक आहे, एवढं. कारण बहुतेक आपण भाषणामध्ये भरपूर वेळ केलेला आहे, त्यामुळे थोडक्यात आठवतो. धन्यवाद सर. आलेल्या पाहुण्यांचं मी माझ्यातर्फे मनपूर्वक स्वागत करतो. तर हे आपल्या शाळेमध्ये जे पाहुणे उपस्थित झालेले आहे ते आपल्याला गणवेश वाटप करणार आहे. तर आपण सगळे विद्यार्थी याचा स्वीकार करावा ही सगळ्यांना विनंती करतो. तर आता आपण या गणवेश वाटपाच्या करिता आपण सुरुवात करू. आपला अजून एक जण मुलींचे पण आहे. एक मुलगी ये बेटा.
बोलवा ना, बोलवा, घ्या घ्या. ये रे. या मोठ्या मुलीला काही मोठं आहे. मोठ्या मुली आता 10वीच्या पुणे तू बैठ जा. ये रे. मोठ्यांचे सर सगळे मोठ्यांचे यांना देत पडेल ना. श्रीमानजी भागवतजी सोमकोर आपल्या शाळेतील विद्यार्थी वेदांत वर्ग 5वीचा विद्यार्थी आहे, त्याला गणवेश देत आहे. धन्यवाद सर. ही रिया, हिचा वाढदिवस आहे सर आज. अरे वा, रिया तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. वर्ग 1लीची विद्यार्थिनी. हा तुझा आज वाढदिवस आहे, अभिनंदन तुझं. सामाजिक कार्यकर्ते दीपकजी येडमे, भागवतजी सोमकोर तसेच गायकवाड साहेब यांच्यातर्फे आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना हे गणवेश वाटप होत आहे. तर या सर्व प्रमुख अतिथींचे विद्यार्थ्यांच्या वतीने या शाळेचे मुख्याध्यापक तसेच कर्मचाऱ्यांच्या वतीने त्यांचे आभार मानतो. या रे मोठे विद्यार्थी ऐकून जात रे. गर्ल्स 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 मग नंतर चेंज करता येईल. हा यू कमी आहे. हाँ चल या. चल लिख ना. साइज चेक करून घ्या. बसून जा. सगळेजण कॅमेऱ्यामध्ये येऊन जातात. शाळेमध्ये 290चा पट आहे. काही विद्यार्थी म्हणजे गावाकडे गेलेले आहेत, तर ते यायचे आहेत. आता जेवढे उपस्थित आहेत तेवढे, बाकी मग तुम्ही ज्या जेवढे नंतर वाटून गेले. चालेल. हे आमच्या शाळेचे अधीक्षक वैद्य सर. पांडे मॅडम अधीक्षक, त्याच्यातच देऊन द्या. सन्माननीय अधीक्षक वैद्य सर यांना विनंती करतो की भागवतजी सोमकोर तसेच त्यांचे जे सहकारी आहे गायकवाड साहेब, राजेंद्रजी सोमकोर साहेब आणि येडमे साहेब यांचे स्वागत करावे पुष्पगुच्छ देऊन. माननीय वैद्य सर. तसेच या शाळेच्या अधीक्षिका पांडे मॅडम यांनी सुद्धा सन्माननीय प्रमुख अतिथी यांचे स्वागत करावे अशी विनंती करीत आहे.
ठीक आहे. तर या शाळेमध्ये शासकीय माध्यमिक आश्रमशाळा लाडगाव इथे उपस्थित भागवतजी सोमकर, राजेंद्रजी सोमकर तसेच गायकवाड साहेब आणि आमचे सामाजिक कार्यकर्ते दीपकजी एडमिस साहेब यांनी या शाळेत उपस्थित राहून आमच्या विद्यार्थ्यांना जे आपले कपडे विद्यार्थी गणवेश वाटप केले त्याबद्दल या शाळेचे मुख्याध्यापक, या शाळेचे सर्व कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या वतीने सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद सर.